राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल आणि तटकरे वाद निर्माण झाल्याची माहिती मिळतेय। या वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री बैठक झाल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलेली आहे। या बैठकीमध्ये पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। राष्ट्रवादीमधला आता अंतर्गत वाद हा शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असा वाद निर्माण झाल्याची चर्चा आणि या संदर्भात रात्री बैठक झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। तर या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, सध्या राष्ट्रवादीमधला हा जो अंतर्गत वाद आहे तो समोर येऊ लागलेला आहे, शिगेला पोहोचलेला आहे। पार्थ पवारांच्या संपूर्ण कार्यपद्धती बाबत काल बैठक देखील पार पडलेली आहे। काय नेमकं बैठकीमध्ये घडलेलं आहे, काय इनसाइड स्टोरी आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत सर्व काही ठीक नसल्याचं अनेकदा चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। अंतर्गत जी नाराजी होती ती आता हळूहळू आपल्याला चव्हाट्यावरती येताना पाहायला मिळत आहे। कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि चर्चांना उधाण आलं। त्यांच्या भेटीनंतर खरतर ही अतिशय महत्त्वाची बैठक मानली जात होती, भेट मानली जात होती। त्या भेटीनंतर पार्थ पवार यांच्या संदर्भातच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सध्या झी 24 तासला खात्रीलायक सूत्रांकडनं मिळत आहे। खरतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जे पक्षाचे जे पहिल्या फळीतले नेते आहेत त्यांची बैठक पार पडली मुंबईमध्ये आणि पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरून या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे पक्षांतर्गत या पद्धतीने मागे काही दिवसांमध्ये एक मतभेद वरिष्ठ नेत्यांमध्ये एक जे पाहायला मिळत होते पार्थ पवार यांच्या संदर्भात ते आता हळूहळू जे आहे ते चव्हाट्यावरती येताना पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी पार्थ पवार यांच्या संदर्भात आपल्याला हे जे नेते आहेत ते बैठक घेताना पाहायला मिळत आहे, चर्चा करताना पाहायला मिळत आहे। खर तर या विषयानंतर या सगळ्या घडामोडीनंतर आता बैठकीनंतर पुन्हा कशा पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या विषयांवरती पार्थ पवार, सुनील पवार यांना नक्की काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सीमा, खरं तर राष्ट्रवादीमध्ये अनेक हालचाली सुरू आहेत, कार्यकर्त्यांची नावं समोर येतात, मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर कोणती जबाबदारी दिली जात नाही। त्यानंतर तटकरे शरद पवारांची भेट घेतात। ही भेट जरी राजकीय नसली तरी राजकीय नव्हती असं जरी तटकरेंकडून सांगितलं जात असलं तरी अनेक खरं तर चर्चा सुरू आहेत। येत्या काळामध्ये काय घडामोडी आणखी बघायला मिळू शकतात? नक्कीच बरोबर आहे की ही भेट जी होती ती राजकीयच होती। जरी त्यांनी माध्यमांसमोर येऊन सुनील तटकरे यांनी सांगितलं की ही भेट राजकीय नव्हती, सदिच्छा भेट होती, मात्र खरं तर आपण जर पाहिलं तर कार्यकारिणीमध्ये त्यांचं नाव तर आहे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल। एक घटनेनुसार त्यांना पक्षाच्या घटनेनुसार जे पद दिलं जातं त्या पदाचाच उल्लेख जो आहे तो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर नाही। याआधी सुद्धा अशाच प्रकारे पत्र जो आहे तो व्हायरल झालेला होता। सुनील पवार यांनी जो निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं होतं त्या पत्राच्या समोर त्या पत्रामध्ये देखील पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला नव्हता। तेव्हा पार्थ पवार यांनी समोर येऊन आणि सोशल मीडियावरती त्यांनी पोस्ट केलेली होती की या ज्या आहे त्या अफवा सीमा, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते, आपल्यासोबत सूरज चव्हाण देखील जोडले गेलेले आहे। सूरजजी, आताची खरं तर एक महत्त्वाची मोठी बातमी, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे, ह्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत। पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा करण्यासाठी सुनील तटकरे यांची सगळ्यांची एक बैठक झाली असं बोललं जात आहे। काय नेमकं सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये, कारण काय अनेक बातम्या समोर येत आहेत? कालची बैठक झाली का याबद्दल मला अधिकृत माहिती नाहीये, परंतु राष्ट्रवादीमध्ये सगळं काही सुरळीत आहे, सर्व एकत्रित काम करतायत, त्याच्यामुळं कुठल्याही अशा गोष्टीला तथ्य नाही। ह्या सर्व जी काही बातम्या चालू आहेत त्या तथ्यहीन बातम्या आहेत, त्याच्यामध्ये कुठेही सत्य नाही। सूरजजी, कालच कार्यकारिणीची जेव्हा नावं समोर आलेली होती, या नावांमध्ये खरं तर तटकरेंचं नाव आहे, पटेलांचं देखील नाव आहे, मात्र कोणत्याच कामांची जबाबदारी दिली गेली नाही आणि यावरूनच खरं तर चर्चा सुरू झालेल्या होत्या। एका बाजूला तटकरे शरद पवारांची भेट घेतात, ही भेट सदिच्छा भेट आहे असं सांगितलं तरी जात असलं तरी नक्कीच त्याला एक राजकीय किनार असूच शकते, या संदर्भात देखील चर्चा आहेत। पहिल्या फळीतल्या नेत्यांची जर अशी धुसफूस समोर येत असेल तर त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर होऊ शकतोय, दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर देखील पडू शकतोय।
नाही, काल जी तटकरे साहेबांनी पवार साहेबांची भेट घेतली ती तब्येत विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली होती. त्याला कुठेही राजकीय अर्थ जोडू नये, कारण काल स्वतः त्यांनी तशा पद्धतीचं तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. राहिली दुसरी गोष्ट, सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकत्रितरित्या काम करतायत. संघटनात्मक जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते सर्वजण एकत्रित बसून वहिनीच्या नेतृत्वात निर्णय घेतील. अशा पद्धतीचं ते पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे. त्याच्यामुळं त्याला कुठंतरी वेगळं राजकीय वळण माध्यमांनी सुद्धा देऊ नये अशा आमचं विनंती आहे. सुरजजी, पण अजित पवार यांच्या निधनानंतर खरं तर ही अंतर्गत धुसफूस समोर येऊ लागलेली आहे. याचं नेमकं कारण काय की आत्ताच अजित पवारांच्या निधनानंतरच या सगळ्या बातम्या का समोर येऊ लागलेल्या आहेत? अंतर्गत धुसफूस ही काही लोकांनी जाणीवपूर्वक उठवलेल्या वावड्या आहेत. आमच्या पक्षामध्ये सर्वजण एकमताने एक दिलाने त्या ठिकाणी काम करत आहेत. ही जी काही बातम्या येत आहेत ते आमचे काही हितचिंतक, काही विरोधक हे अशा पद्धतीच्या बातम्या पेरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठंतरी डॅमेज करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही सुरळीत व्यवस्थित चालू आहे. वहिनीच्या नेतृत्वात सर्वजण चांगलं काम त्या ठिकाणी करत आहेत. नक्की सूरजजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे जाणार आहोत. सीमा, तुम्ही ऐकलं असेल सूरज चव्हाणांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे. कोणतीही अंतर्गत धुसफूस नाही असं सरळ त्यांचं म्हणणं आहे. आमचे जे विरोधक आहेत ते अशा प्रकारच्या वावड्या उठवत आहेत त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीमधील संघर्ष आज शिगेला पोहोचलेला आहे. पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असा वाद आता सुरू झाल्याचं दिसतंय. पार्थ पवारांची जी सध्या कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यासाठी काल रात्री बैठक झाली अशी देखील महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये नेमकं आता चाललंय तरी काय असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडू लागलेला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नावं समोर आली, कार्यकारिणी जाहीर झाली. या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचं नाव तर होतं, मात्र त्यांना कोणतीच जबाबदारी दिली गेली नाही आणि याच्यामुळे काही नाराजी आहे का अशी देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे जाणार आहोत. सीमा, काही वेळापूर्वी सूरज चव्हाणांशी आपण बोलत होतो. त्यांचं म्हणणं आहे की अशा कोणत्याच पद्धतीची धुसफूस अंतर्गत नाहीये, सगळं काही छान सुरू आहे. आमचे जे काही विरोधक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात आहेत. नक्कीच यापूर्वी सुद्धा पार्थ पवारांनी अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली होती की आमच्यामध्ये सर्व काही अलबेल आहे, फक्त काही अफवा ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत. मात्र वारंवार हा प्रश्न निर्माण होतोय की जर कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्यांची नावं आहेत, मात्र त्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख का नाही, हा जो आहे तो प्रश्न मागील काही दिवसांपासून विचारला जातोय. मात्र स्पष्टीकरण जे आहे ते कोणत्याही प्रकारचं दिलं जात नाहीये. कार्यकारिणीमध्ये जे इतर नेते आहेत त्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख असताना देखील हे दोन जे महत्वाचे नेते आहेत ते पहिल्या फळीतले नेते आहेत, त्यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख का नाही, हा जो एक प्रश्न आहे तो वारंवार विचारला जातोय. खरं तर सुरुवातीला जेव्हा अजित पवार यांचं निधन झालेलं होतं त्यानंतरच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर काही नेत्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला जे पत्रव्यवहार झालेलं होतं की अध्यक्षांचे जे अधिकार आहेत ते कार्याध्यक्षांकडे देण्यात यावे. खरं तर या पत्रानंतरच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार, सुमित्रा पवारच्या संघर्षाला जी आहे ती सुरुवात झालेली होती. या सगळ्या वादाला खरं तर एकच पत्र जे आहे ते कारणीभूत होतं आणि अर्थात या पत्रानंतर पार्थ पवार आणि सुमित्रा पवार यांची नाराजी जी आहे ती वारंवार आपल्याला पाहायला मिळत होती आणि क्रॉस जे पत्र व्यवहार आहे ते निवडणूक आयोगाला करण्यात आलेले होते आणि त्यानंतरच कुठेतरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती विश्वास नाहीये का असा एक जो प्रश्न आहे तो वारंवार विचारला जात होता आणि ते वारंवार आपल्याला दिसून सुद्धा येत आहे. कार्यकारिणीमध्ये स्थान देऊन देखील एक घटनेमध्ये जे पद आहे त्या पदाचाच उल्लेख केला जात नाही. त्यामुळे त्या पदावरती या दोन्ही नेते आहेत की नाही हा एक जो प्रश्न आहे तो विचारला जातोय. तर आता पार्थ पवार आणि सुमित्रा पवार याच्यावरती काय नक्की उत्तर देतात, काय नक्की स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं असतं. नक्कीच सीमा. तर महत्वाची बातमी, पार्थ पवार, पटेल आणि तटकरे यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याची ही महत्वाची बातमी समोर आलेली आहे. फुलभाई आमचे नेते आहेत, तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष आहेत. हे काय ऑफिस बेररचं काम करतील का? त्यांनी ऑडिट सांभाळायचं का? ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्याच माध्यमातून ह्या पुढे येतात आणि त्यांनीच डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतात. आता त्याच्यामध्ये एखादा टेक्निकल मुद्दा जर का असेल तर वहिनींनी काल ट्विट केलेलं आहे आणि तो
प्रिंटिंग मिस्टेक असेल किंवा पदाचं त्या ठिकाणी छापताना किंवा कुठेतरी राहिलं असेल तर तेवढी दुरुस्ती केली जाईल. मला असं वाटते त्याबद्दल पक्षाची अधिकृत भूमिका जे पक्षाचे प्रवक्ते मांडतात तेच मांडतील. मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. वरिष्ठ पातळीवरचं राजकारणाचं मला फारसं ज्ञान नाही. तर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. जर कार्यकारिणीच्या यादीमध्ये तटकरे आणि पटेलांच्या नावासमोर जबाबदारी लिहिण्याचं राहून गेलं असेल तर ती लिहिलं जाईल असं अनिल पाटलांनी सांगितलेलं आहे. तर तिकडे मिटकरींनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. मला या संदर्भात कोणतीच माहिती नाही असं म्हणून त्यांनी हात झटकल्याचं दिसतंय. झी 24 तासला ही एक्सक्लुझिव्ह माहिती. पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर बैठकीमध्ये चर्चा झाली. काल रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झालेली आहे. कार्यकारिणीची यादी जाहीर झाल्यानंतर या अनेक घडामोडी सध्या घडताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तबासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेशजी, राष्ट्रवादीमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याचं दिसतंय. कार्यकारिणीची जेव्हा यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये पटेलांचं नाव होतं, तटकरेंचं नाव होतं, मात्र त्यांच्यासमोर कुठलीच जबाबदारी देण्यात आलेली नव्हती आणि यावरून कुठेतरी नाराजी दिसतीये आणि पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर खरं तर नाराजी व्यक्त होताना दिसते आणि या संदर्भात अनेक बैठका घेतल्या जात आहेत. तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्यावर? काल या सगळ्या बातम्या आपल्या वृत्तवाहिनीवर आम्ही सर्वांनी पाहिल्या. वास्तविक तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याच्यात आम्हाला बोलायचा फार काय अधिकार नाही. परंतु मला एवढं आठवतं की आमच्या पक्षामध्ये एकत्रित पक्ष असताना प्रफुल्लबाईंचं नाव अगदी 2 नंबर क्रमांकावर म्हणजे पवार साहेबांच्या खालोखाल प्रफुल्लबाईंचं नाव प्रत्येक बैठकीमध्ये किंवा कुठलाही डॉक्युमेंट जे शासनाला किंवा इलेक्शन कमिशनला पाठवायचे ते आम्ही पाठवत होतो. आता आमचा काय फार अधिकार नाही बोलायचं. त्यांच्या पक्षात त्यांना काय निर्णय घ्यायचा ते घेतील. नक्कीच महेशजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर झी 24 तासावर आताची सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल तटकरे वाद निर्माण झाल्याची माहिती मिळते. या वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री बैठक झाल्याची ही माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलेली आहे. या बैठकीमध्ये पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. संदर्भामध्ये काही बोलणार नाही. त्या बाबतीमध्ये बहिणींनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एक ट्विट करून एक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. कारण आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जी दादांची परंपरा आहे तीच आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलणार नाही. धन्यवाद.